महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ स्थापित कौशल्य विकास केंद्राचं आज उद्घाटन होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री नागपूर दौऱ्यावर आहेत। नागपुरात आज लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय मेळावा होणार आहे। दुपारी 2 वाजता लाडक्या बहिणींशी ते संवाद साधणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज नागपूरमध्ये दाखल होणार आहे। दुपारी 12च्या सुमारास शेतकरी आणि महिलांशी ते संवाद साधणार आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त माहीम इथं सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत महापूजेचं आयोजन करण्यात आलंय। मनसेअध्यक्ष राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित असतील। मनोज जरांगे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत, तर ते राणेंच्या बालेकिल्ल्यामध्ये जाऊन राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करणार आहेत। कर्जत मतदारसंघातून शिवसेना युबीटीचे नितीन सावंत यांनी उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत उद्धव ठाकरेंनी दिल्याची माहिती आहे। तर उरण मतदारसंघातून मनोहर भोईर यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळत आहेत। या दोन्ही मतदारसंघात गणपतीनंतर उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे। नवी मुंबईमध्ये शिवसेना युबीटी आणि मनसे कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे। 50 पेक्षा जास्त दिग्गज नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय, त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे। मोरबे धरणाच्या जलपूजनाच्या कार्यक्रमात भाजप पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली, त्यामुळे काँग्रेसने आक्षेप घेतला। आयुक्तांच्या हस्ते प्रशासकीय कारभार चालत असताना भाजप पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झालेल्या जलपूजनाला काँग्रेसने विरोध केला। बदलापूर घटनेमध्ये निलंबित झालेल्या शिक्षण अधिकाऱ्याच्या याचिकेवर सुनावणीवेळी राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देण्यात आले। निलंबनाच्या दिलासाबाबत विचार करू असं मत न्यायालयाने स्पष्ट केलं। गोरेगाव पश्चिम पत्राचाळ विकासाअंतर्गत येणाऱ्या 4 भूखंडांवर घरं बांधण्याचा निर्णय म्हाडाने घेतलेला आहे, तर 40 मजली 4 इमारतींसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे। अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेशातील दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळालेल्या 1 लाख विद्यार्थ्यांपैकी 32,300 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात प्रवेश घेतलेला आहे, तर तिसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम भरण्यासाठी 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर ही मुदत असणार आहे। वैद्यकीय अभ्यासक्रमाची पहिली प्रवेश यादी आज जाहीर होणार आहे। अर्ज नोंदणी केल्यापैकी 39,277 विद्यार्थ्यांनी एमबीबीएस आणि बीडीएस या अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरलाय। मॅनेजमेंटच्या अभ्यासाच्या प्रवेश प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात होतीये। या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यंदा पहिल्यांदा सीईटी घेण्यात आली, मात्र याबाबत कल्पना नसलेले अनेक विद्यार्थी परीक्षा देण्यापासून मुकले। मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी उद्या मेगा ब्लॉक असेल। या काळामध्ये काही गाड्या धीम्या मार्गावरून तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या। मुंबईतील अंधेरी जोगेश्वरी परिसरात 2 सप्टेंबरला 12 तासांसाठी पाणी पुरवठा बंद असेल। विरिवली जलाशय इथं जलवाहिनीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे। रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपमेंट लिमिटेड या कंपनीला चालवण्यासाठी दिलेले विमानतळ एमआयडीसीने पुन्हा आपल्या ताब्यात घेतलेले आहेत। बारामती, लातूर, नांदेड, यवतमाळ आणि धाराशिव या 5 विमानतळांचा यामध्ये समावेश आहे। एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये जीडीपी दर 6.7% इतका घसरलाय। भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ 15 महिन्यातील नीचांकी आहे। कृषी आणि सेवा क्षेत्रातील कमकुवत कामगिरीमुळे ही घसरण झाली आहे। राज्याच्या बहुतांश भागामध्ये 3 ते 5 सप्टेंबर रोजी पावसाचा जोर वाढणार आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय, त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे। विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। ठाणे शहरामध्ये गणरायाच्या आगमनाला सुरुवात झाली आहे। ढोल ताशाच्या गजरात आगमन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे, तर उद्या 1 तारखेला अनेक मोठमोठ्या मंडळांचा आगमन सोहळा होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।